1932चे वर्ष आहे. गुजरात या खेरवाड गावामध्ये हिराचंद गोवर्धन अंबानी नावाचा माणूस आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी धीरूभाई अंबानीचे बाबा जवळच्या गावामध्ये एका शिक्षकाची नोकरी करीत होते. 6 जानेवारी 1932 साली त्यांना तिसरे पुत्र जन्माला आले आणि त्यांनी त्या मुलाचे नाव धीरूभाई असे ठेवले. लोकांना माहिती नाही आहे की हा जन्माला आलेला पुत्रच काही काळाने जगातला सर्वात मोठा उद्योगपती म्हणून ओळखला जाणार. आता धीरूचे वय शाळेत जाण्याजोगे झाले आहे आणि धीरूचे बाबा आता धीरूला घेऊन शाळेत घालण्यासाठी गावातील सर्व स्वस्त शाळेत घेऊन जात आहेत आणि त्यांना शाळेत ॲडमिशन घेत आहेत आणि शिक्षकांना त्यांच्याबद्दल सांगत आहे की मला सर्वात स्वस्त शाळेत माझ्या मुलाला घालायचे आहे. शाळेत लीडरशिप करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देणे त्यांना खूप आवडत असे. चांगले काम तर करतच होते, पण ह्या सर्व कामाने घर तर नाही चालत. आता हिराचंदजींना 5 मुले झाली आहेत. धीरूभाई अंबानीला गरिबीचे जीवन जगून कंटाळा आला. म्हणून त्यांनी शाळेमध्ये जाऊन आपल्या शाळेचा दाखला घेतला आणि शाळेला निरोप दिला. त्यामुळे त्यांच्या बाबांनी त्यांना खूप ओरडले आणि खूप मारले आणि खूप रागावले सुद्धा. धीरूला जे रोज खाऊसाठी पैसे मिळत होते ते त्यांनी जमा करून ठेवले. ते पैसे घेऊन गावाच्या बाहेर पडले आणि चालता चालता गावाच्या बाहेरील मंदिराजवळ येऊन पोहोचले. अगोदर त्या मंदिरात कोणी सुद्धा येत नव्हते, पण कालांतराने आता तिथे भरपूर त्या मंदिरामध्ये गर्दी जमा होत होती. गर्दी असल्यामुळे रांगेत खूप वेळ लोकांना थांबावं लागायचे, त्यामुळे त्यांना खूप भूक पण लागायची. म्हणून धीरूने त्याच्या सर्व पैशाने एक हातगाडी विकत घेतली आणि त्या गाडीवर त्याने वडापाव बनवून विकण्यास सुरुवात केली. आता त्यांना गाडी लावून पण 10 दिवस झाले आहे आणि त्यांना खूप नफा झाला आहे. तेव्हा त्यांच्याजवळ एक इसम येऊन बोलतो, तुझे बाबा एवढे मोठे शिक्षक आहेत आणि तू काय हे छोटे काम करीत आहेस? तेव्हा त्यांना धीरू बोलतो, अहो काका, कोणतेही काम छोटे नसते. कालांतराने मंदिराची गर्दी कमी होत चालली होती आणि म्हणून धीरूने हातगाडी विकून सर्व पैसे बँकेत जमा केले आणि आता ते पैसे कमविण्याचे दुसरे साधन शोधत होते. त्यांना माहिती झाले होते की यमन या विदेशी गावी भारतापेक्षा जास्त पैसे बनतात. म्हणून त्यांनी जेवढे सर्व पैसे होते ते सर्व जमा करून यमनचे तिकीट काढले. बाबांची परवानगी घेतली आणि आता 16 वर्षाच्या वयामध्ये धीरू यमनला आला होता आणि आता धीरूने एका शेल नावाच्या पेट्रोल पंपावर काम करण्यास सुरुवात. तिथे येणाऱ्या सर्व श्रीमंत लोकांना ते सांगत असत, तुमच्याकडे एवढ्या मोठ्या गाड्या आणि तुम्ही 100 रुपयाचे पेट्रोल भरता, तुम्ही 1000 रुपयाचे पेट्रोल भरत आणि ह्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि पेट्रोलही लवकर संपेल. त्यांच्या सांगण्याने पेट्रोल पंपाच्या मालकाला खूप फायदा झाला आणि धीरूवर खुश होऊन धीरूच्या मालकाने धीरूला पेट्रोल पंपाचा मॅनेजर बनविला आणि 6 वाजेपर्यंत काम करत असे आणि उरलेल्या वेळामध्ये धीरूभाईने दुसरे काम शोधण्यास तयार केले पाहिजे ह्या शोधात होते. म्हणून ते एका कंपनीत क्लर्कचे काम शोधण्यासाठी जातात आणि तेव्हा त्यांना त्या कंपनीचे मालक बोलतात, तू तर 16 वर्षाचा आहेस आणि तुझ्याकडे तर शिक्षणाचा पुरावा पण नाही. मी 16 वर्षाचा असलो तरी मला अक्कल 60 वर्षाच्या माणसा एवढी आहे. मला दाखल्याची पण गरज नाही आहे. मी कशाला उगीचच माझा वेळ शाळेत घालू आणि त्या वेळेमध्ये मी पैसे नको कमवू. मला पैशाची गरज आहे. मी तुमच्याकडे नोकरीसाठी आलो आहे. मला माहीत आहे मी काम करू शकतो. मी तुमच्याकडे 1 आठवडा फ्रीमध्ये काम करेन आणि तुमच्या कंपनीला खूप नफा करून देईल. तुम्ही जेही काम मला द्याल त्यापेक्षा अधिक काम मी करून देईन. इकडे पैसे कमविण्यासाठी आलो आहे. मीही श्रीमंत होणार
आणि तुम्हालाही खूप श्रीमंत करून देणार आणि आपण दोघे मिळून मजे करूया. हे ऐकून मालक खूप खुश झाला आणि धीरूला कामावर एका दिवसात 2 कामं करण्यास सुरुवात केली. काम करताना आळस तर येणारच. आळस घालवण्यासाठी आपल्याला चहा प्यायला पाहिजे. आता त्यांच्याकडे 2 मार्ग होते. 10 पैशामध्ये हातगाड्यावर जाऊन चहा पिणे किंवा ₹1 घालून हॉटेलात जाऊन चहा पिणे. कारण त्यांना ऐकायचे होते तिथे जे लोक येतात ते काय श्रीमंत लोक कशा प्रकारे गप्पा मारतात आणि काय बोलतात. तेव्हा बाजूला बसलेल्या लोकांच्या तोंडून त्यांनी ऐकले की आमच्या यमन देशात जो चांदीचा रुपया बनतो तो चांदीचा रुपया कोणी वितळवून जर त्याची चांदी बनवली आणि सोनाराकडे विकली तर त्याचा खूप नफा होईल आणि त्याचे ₹110 त्याला मिळतील. धीरूभाई अंबानींनी ही गोष्ट खूप सिरियस घेतली आणि त्यावर विचार करू लागले. त्यांनी आतापर्यंतची सर्व रक्कम देऊन एक धातू वितळवण्याची मशीन घेतली आणि धातूचे कॉईन वितळवण्यास सुरुवात केली. आणि ती चांदी त्यांनी सोनाराकडे नेऊन विकण्यास सुरुवात केली आणि बघता बघता सर्व रुपये वितळून भरपूर असे पैसे जमा केले आणि पैसे साठविले. तेव्हा यमन सरकारच्या लक्षात आले की आपले सर्व पैसे कुठे जात आहेत. याची सुरुवात केली तेव्हा खूप दिवस निघून गेले होते. तेव्हा त्यांना माहिती पडले की एक मुलगा हे सर्व काम करीत आहे. तेव्हा धीरूच्या अड्ड्यावर धाड टाकली गेली. तेव्हा धीरू भारतात आला होता. सर्व पैसे घेऊन आपल्या भारत देशामध्ये परत आला होता. धीरू गुजरातमधील चोरवाड या गावी सर्व पैसे घेऊन आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गावातले आणि घरातील सर्वजण आले होते. खूप सुंदर असे त्यांचे स्वागत केले जात होते आणि त्यांना हार घातले जात होते. तेवढ्यात धीरूभाई अंबानीचे बाबा आले आणि सर्व बंद केले आणि बोलले, तू आला आहेस हे खूप बरे केले आहे, पण तू नोकरी तर सोडून आला नाहीस ना? ते बोलले, हो, मी नोकरी सोडून आलो आहे आणि आता मी इथेच राहणार आहे. ते ऐकून त्यांच्या बाबांनी त्यांना 2 झापडा मारल्या आणि खाली पाडले. तेव्हा ते बाबांना बोलले, मी बाहेर जाऊन आपले जीवन बदलू शकतो, तर भारतात राहून का नाही करू शकत? मी तुम्हाला ह्याची गॅरंटी देतो. तेव्हा त्यांना सर्वजण बोलले, तू धंदा करून ₹12 सुद्धा नाही कमवू शकत. आता धीरूभाई अंबानीने गावात राहायला सुरुवात केली होती आणि गावामध्ये त्यांची एक कोकिलाबहेन नावाची मैत्रीण राहत होती आणि ती आत्ता 28 वर्षाची झाली आहे. मागील 10 वर्षापासून कोकिलाबहेन ही कोणासोबत बोलतही नव्हती, फक्त गप्प राहत होती. धीरूभाई अंबानींनी काही दिवस कोकिलाबहेन यांच्यासोबत घालविले आणि आता ते तिला सांगत होते की मला कपड्याचा व्यापार करायला मुंबईला जावे. तेव्हा ती बोलली, तू मला पुन्हा सोडून जाणार आहेस का? तेव्हा ते बोलले, नाही, मी तुला आता पहिल्यासारखा सोडून जाणार नाही आहे. आणि त्यांनी तिच्यासोबत लग्न केले आणि ते सुखी राहू लागले. आणि ते कपड्याचा व्यापार करण्यासाठी मुंबईला दोघेही जण निघून आले. स्वस्त दरात कपडे घ्यायचे आणि ते महागड्या किमतीमध्ये विकायचे असे त्यांनी ठरवले. मुंबईच्या मोठमोठ्या लोकांसोबत धीरूभाई अंबानीच्या बाबांच्या ओळखी होत्या. त्यामुळे त्यांना मुंबईचे चंपकलाल दिवान यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा. सर्वात अगोदर सिंथेटिक कपडे विकत घेणे आणि कपडे घेण्यासाठी दुकानात आले होते. म्हणून ते कंपनीत आले होते आणि कपडे विकत घेण्याचं बोलत होते. तेव्हा त्यांना माहिती पडले तिथे युनियन आहे आणि त्यांना धक्के देऊन बाहेर काढले आणि सांगितले, युनियनचे आजान ह्यांना तुला लाखो रुपये देऊन कपडे विकत घ्यावा लागतील, तेव्हाच तुला ह्या कंपनीतून कपडे मिळतील. तेव्हा धीरूभाईंनी आजानला सांगितले, तू लाखो पैसे बिझनेससाठीच घेत आहे. तू मला परमिशन दे, मी 5 प्रकारे बिझनेस वाढवील आणि ह्यातून लाखो रुपये तुला कमवून देईल आणि दोघंही पैसे कमवूया. आणि आपला त्यातून लाखो रुपये, करोडो रुपये मिळतील आणि आपला खूप नफा होईल. तेव्हा आजान म्हणाला, ही गोल स्टिक घे आणि 100 फुटावर एक खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये नेऊन तो बॉल टाक. आणि धीरूभाई अंबानीने नेऊन खड्ड्यामध्ये त्या आजानने हे नव्हते सांगितले की बॉल कसे टाकायचे आहे, त्यामुळे आजान खूप खुश झाले. आजानने धीरूभाईला खुश होऊन काम देण्यास होकार दिला आणि ते खुश झाले. धीरूभाई अंबानी कपडे घेऊन विकत असत आणि त्यांना दिलेले वचन पाळत असत. त्यांनी सांगितले, संपूर्ण गावात आपली एकच कपड्याची कंपनी आहे.
म्हणून लोक आपल्या कंपनीतून कपडे विकत घेतात आणि बाहेर जाऊन ते डबल किमतीत आपल्याकडून स्वस्तात विकत घेऊन बाहेर जास्त दरात विकले जातात. आणि आपण एवढी मेहनत करून सुद्धा आपण खूप गरीब आहोत. आपण युनियन बनवूया आणि आपणच आपले कपडे जास्त दरात विकूया. म्हणून धीरूभाई अंबानी आता सर्वांचे लाडके आणि आवडते ठरले होते. आता मुंबईच्या सर्व मोठ्या लोकांना ही बातमी माहिती झाली होती. म्हणून तिथल्या IAS ऑफिसरने ज्या कपडा मिलमध्ये बनत होता त्या कंपनीला कुलूप लावले आहे आणि तिथली कंपनी बंद करून टाकली आहे आणि त्यांचे काम बंद झाले. आणि सांगितले, तुम्ही जो जुगार लावता तो अनलीगल आहे, तुम्हाला बंद करावा लागेल. आणि तेच कपडे घेऊन तो IAS ऑफिसर डबल किमतीत विकत होता. झाल्यामुळे धीरूभाई अंबानीच्या कामावर दुष्परिणाम होत होता. आणि त्यांना माहिती आहे की जे मी काय काम करीत आहे ते अनलीगल नाही आहे. म्हणून त्यांनी एक मार्ग काढला की सर्व कपडे जमा करायचे आणि सर्वांनी जमा करून ते कपडे IAS ऑफिसरच्या घरामध्ये नेऊन सोडून यायचे आहे. आणि बघता बघता त्यांचे सर्व संपूर्ण घर असे पूर्ण कपड्याने भरून गेले. आणि 2 तासात त्यांचे मोठे साहेब त्यांच्या घरी येणार होते आणि त्यांच्या नोकरीला धोका होणार होता. म्हणून ते साहेब अंबानीला भेटायला आणि अंबानीला हात जोडून त्या जागेचे कुलूप खोलून टाकले. आता हे काम करता करता धीरूभाई अंबानीला 8 वर्ष झाले होते. त्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय अजून मोठा आणि चांगल्या प्रकारे वाढवायचा. त्या कामगारांकडे सायकल घेण्यासाठी पैसे नव्हते. ते कामगार आता मोठमोठ्या मर्सिडीज गाडीजमध्ये फिरून आरामात फिरत होते. हाच आनंद व्यक्त करण्यासाठी धीरूभाई सर्वांना पार्टी देत आहेत आणि सांगत आहेत की आता आपल्याला आपली स्वतःची कंपनी उघडायची आहे. त्यामुळे आनंदाने सर्वजण नाचत आहेत आणि आनंदी होत आहेत. हे ऐकताच त्यांचे पार्टनर बोलले, तू तुझी कंपनी घेऊन बुडशील आणि मलाही बुडवशील. म्हणून त्या पार्टनरने त्यांच्यासोबत त्यांची पार्टनरशिप काढून घेतली. पर्यंत अंबानींनी खूप मोठमोठ्या उद्योगपतींसोबत ओळख करून घेतलेली होती. आणि धीरूभाई अंबानींनी गुजरात ह्या नरोदा गावी ही कंपनी टाकलेली आहे. सर्व युनियनवाले आता मुंबई सोडून गुजरातला आलेले आहेत. धीरूभाई अंबानींनी सर्व गावकऱ्यांना वचन दिले होते, मी धंदा करून सर्वांचे आयुष्य. त्यामुळे गावातील बेरोजगार लोकांना कामे मिळाली आहेत आणि ते खूप खुश. त्यामुळे दुसऱ्या कंपनीच्या लोकांनी त्यांना महागडे कपडे द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या धंद्यावर खूप परिणाम झाला आहे. सरकारच्या नियमाप्रमाणे जर कोणी बाहेर देशातून कपडे मागवत असेल तर त्याला ते काही कपडे बाहेरगावी सुद्धा विकावे लागतात. त्यासाठी रिपॅलेश लायसन लागत असे आणि ते लायसन खूप महाग पडत असे. पण आता नवीन नियमानुसार आपण कपडे मागवू शकतो, पण त्यातले काही कपडे बाहेर विकावा. म्हणून धीरूभाई अंबानींनी आपल्या सर्व पैसे देऊन बाहेरून कपडे मागवायला सुरुवात केली. आणि ह्या सर्व कपड्यांनी शर्ट, टी-शर्ट, साड्या आणि आणखी व्हरायटी बनवायला धीरूभाई अंबानींनी सुरुवात केली. दिवसेंदिवस त्यांनी खूप कपड्याचा साठा जमा करत होते आणि आपल्या कामगारांना सांगत होते की कोणालाही याबद्दल काहीच सांगायचे नाही आहे. जसजसे कपडे तयार होत आहेत तसतसे धीरूभाई ट्रक भाड्याने व विकत घेत आहे. तेव्हा लोक त्यांना बोलत, जेव्हा मोठमोठ्या उद्योगपत्यांचे नाव घेतले जाईल तेव्हा टाटा बिर्लाचे नाव. एक वेळ अशी येईल की टाटा बिर्ला अगोदर अंबानीचे नाव घेतले जाईल. आणि त्यांनी त्यांच्या कंपनीचे आणि कपड्याचे नाव ठेवले विमल. ते सर्व कपडे ट्रकमध्ये भरून कपड्यांच्या व्यापाऱ्यांकडे त्यांनी ते कपडे पाठवून दिले. ते कपडे खूप स्वस्त दरात विकत होते आणि त्या कपड्यांची क्वालिटी पण खूप चांगली होती. कपड्याची क्वालिटी खूप चांगली आणि कपडे स्वस्त असल्यामुळे कपड्याच्या दुकानाबाहेर लोकांची खूप अशी गर्दी आणि हुल्लड माजली होती. काही दुकानदाराचे एका दिवसात हजारो रुपयाचा नफा होत आहे. त्यामुळे दुकानदार आणखीन कपडे मागवत आहेत आणि दुकानदारांनी आणखीन कपडे घेतले. 2 दिवसात विमल एवढा मोठा ब्रँड बनला आहे की लोक दुसऱ्या कपड्याला हात सुद्धा नव्हते. जे नातेवाईक मित्र बोलत होते की धीरूभाई अंबानी महिन्याचे 12 रुपये नाही कमवू शकत. त्यांनी 12 करोडची रेड फॅन्टम अशा नावाची गाडी घेतली आहे आणि सर्व मित्र नातेवाईकांचे तोंड त्यांनी बंद केलेले आहे. सर्व मित्र नातेवाईक मिळून चर्चा करीत आहे की आम्ही एवढे शिकून सुद्धा आम्ही एवढा व्यापार नाही करू शकत तेवढा ह्या
मुलाने करून दाखवली, न शिकलेल्या मुलाने करून दाखवली. जी गोष्ट आम्ही 80 वर्षात नाही करू शकलो ती या वडापाव विकणाऱ्या माणसाने करून दाखवली. लोक आतापर्यंत खराब कपडे क्वालिटीचे विकत होते, ते कपडे विकून स्वतःच श्रीमंत बनले होते. त्यांनी कधीही लोकांचा विचार केला नव्हता. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी मिळून धीरूभाई अंबानीवर केस घातली होती. नियमाप्रमाणे धीरूभाई अंबानी काही कपडे बाहेरच्या देशात पण विकत होते आणि सर्व नियम, अटी, शर्यती ते पाळतच होते. हे आपल्या घरातल्या बरोबर बाहेरच्यांचा पण विचार करत होते आणि ते गावातल्या मुलांनाही सुद्धा खूप मदत करत होते, गावकऱ्यांनाही खूप मदत करत होते. काही गरीब मुलांसाठी त्यांनी डोनेशन ही करोडो रुपयाचे डोनेशन असे देत होते आणि काही मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा ते संपूर्ण खर्च करत होते. बघता बघता धीरूभाई अंबानी खूप मोठे व्यापारी बनले. 1997 साली आपल्या कपड्याचा आयपॉड स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केला आहे. लोकांना त्यांच्यावर एवढा विश्वास झाला आहे की त्यांचे कपडे आता खूप प्रमाणात विकले जातात. त्यामुळे 58 लोकांनी त्यांच्याकडे पैसे लावले आहेत आणि ते भारताचे सर्वात मोठे उद्योगपती. टाटा बिर्ला पेक्षा सुद्धा गावाहून आलेल्या धीरूभाई अंबानीचे नाव घेतले जाते. आता धीरूभाईचा विचार आहे की आपल्याला पेट्रोलचा व्यवसाय करायला पाहिजे. हे करण्यासाठी सहज लायसन नाही मिळत आहे. ही आहे धीरूभाई अंबानीची कंपनी. ह्यामध्ये बनतो सिंथेटिक फायबर. जसे की ह्याला बनवण्यासाठी ह्यात टाकावे लागते पॉलिएथिलीन टेट्रापॅथिलीन म्हणजे एक पेट्रोल आहे. आणि धीरूभाई अंबानी सांगतात की मला कपडे बनविण्यासाठी हे सांगताच त्यांना लायसन मिळाले आणि त्यांनी पेट्रोलच्या दुनियामध्ये पण आपले नाव कमविले. आता वर्ष आहे 1986 आणि आता ते 54 वर्षाचे. ते रोजप्रमाणे उठून थोडे चालायला लागतात तेव्हा थोडीशी त्यांना चक्कर येते. त्यांना सवय होती रोज उठल्यावर निशा अंबानीचे तोंड बघणे आणि नंतर कामाला जाणे. कामावर गेल्यावर सुद्धा त्यांचे खूप डोके दुखू लागले होते आणि ते अस्वस्थ झाले होते. त्यांना चक्कर आली होती आणि ते खाली जमिनीवर पडले होते. हे सर्व बघून त्यांचे कामगार धीरूभाई अंबानींना दवाखान्यात आणतात आणि ॲडमिट करतात. तेव्हा धीरूभाई अंबानींना डॉक्टर सांगतात की तुम्हाला अटॅक आला आहे आणि तुम्ही पहिल्यासारखे नॉर्मल, एक हात निकामी झाला आहे आणि आता तुम्ही पहिल्यासारखे नॉर्मल आयुष्य नाही जगू शकत. पण धीरूभाई अंबानी कुठे मानणार होते. रोज त्यांनी योगा करणे, व्यायाम करणे, फिरणे आणि पुन्हा ते पहिल्यासारखे नॉर्मल जीवन जगत होते. धीरूभाई अंबानीने पेट्रोलचे, कपड्याचे आणि रिटेलचे खूप मोठे विश्व निर्माण केले. जे उद्योगपती मिळून लोकांना लुबाडत होते त्या सर्वांची बोलती बंद केली आहे. भारतातले लहानापासून मोठे धीरूभाई अंबानीचे चाहते झालेले आहेत. फोन, टीव्ही, कथा, गोष्टी सर्व ठिकाणी एकच नाव घेतले जात. मोठ्या स्टेडियममध्ये कोणी नाच गाणे करणारे नाहीत, धीरूभाई अंबानी उभे आहेत. आणि ह्या स्टेडियममध्ये जे लाखो लोक आहेत ते धीरूभाई अंबानीचे कामगार आहेत. धीरूभाई अंबानी भाषण द्यायला लागले तर लाखो करोडो लोकांची गर्दी जमा होत होती. आता वर्ष 2000 आलेले आहे आणि धीरूभाईची तब्येत खूपच खराब होत चाललेली आहे. त्यांचे सतत दवाखान्यात येणे जाणे सुरू झालेले आहे. आता वर्ष आले आहे 2002चे 24 जून. आता पण त्यांना खूप एक मोठा अटॅक आला आहे आणि त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी दवाखान्यामध्ये भरती केले आहे. धीरूभाई अंबानी आता कोमात गेलेले आहेत आणि लहानापासून मोठ्यापर्यंत एकच प्रार्थना, देवा त्यांना बरे करा आणि त्यांना काहीच होऊ देऊ नका, त्यांना लवकरात लवकर बरे करा. आता त्यांना कोमात जाऊन 6 दिवस झाले आहेत आणि आज आहे 6 जुलै 2000. ज्यांनी खूप गरीब परिवारातून जन्म घेतला होता त्यांनी आज जगाचा निरोप घेतला होता. जर आपल्याला अपयशावर विजय मिळवायचा असेल तर धीरूभाई अंबानीचे आकलन करून नक्कीच नवीन जीवनाला सुरुवात करावी आणि खुश राहावे.